94चा जी आर मनोज जरंगे 4 जन्म घेतले तरी ओबीसीवर खऱ्या मागासांवर तू अन्याय करणे एवढा मोठा माणूस नाहीयेस, हे सुद्धा तुला चॅलेंज. एक नाही 5 जन्म जरी जरंगेने घेतले आणि असे 5 महानाट्य जरी केले तरी सुद्धा जरंगे हे होणार नाही, चालणार नाही. मला आपल्या माध्यमातून आज एक मोठा प्रश्न उपस्थित करायचा आहे. ज्या प्रकारे मनोज जरंगेंनी सुरू केलंय, काय सुरू केलंय मनोज जरंगेनं, की मनोज जरंगे म्हणतो कास्ट स्क्रुटिनी कमिटी पटापट काय देतील, कास्ट व्हॅलिडिटीज देतील. ही कुण दिलेली आहे? माननीय सुप्रीम कोर्टानं दिलेली ती कमिटी आहे. माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी. त्यामुळे जरंगे काय, विखे पाटील साहेबच काय, आणखीन जरंगेनं जे काही जातीवाद आणून पाहून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, तरी मी जरंगेला सांगतो, जरंगे खुलं आव्हान आहे, कुणी सुद्धा कास्ट स्क्रुटिनी कमिटी बंद करून दाखवा. हे चॅलेंज आहे जरंगेला. जरंगे संविधानाला चॅलेंज देते. मी संविधानाचा डिफेंडर म्हणून बोलत आहे. जर अनुसूचित जातीच्या माणसाला, अनुसूचित जमातीच्या माणसाला, भटक्या विमुक्ताला जर त्या कक्षेतून व्हॅलिडिटी सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे कायद्याप्रमाणे करून घ्यावी लागत असेल, तर जरंगे हे कायद्यापेक्षा संविधानापेक्षा मोठा नाही आहे. जरंगे संविधानाचा अभ्यासक नाही आहे. आणि म्हणून मला आज मोठा प्रश्न, लार्जर क्वेश्चन महाराष्ट्राच्या समोर ठेवायचा आहे. ही भारतातल्या शीताची परीक्षा आहे. हा उद्या जर असं म्हणाला, संविधान बदलण्यासाठी हा जर उभा राहतो म्हणला, किंवा उद्या जर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून जर हा उभा राहिला, कारण एकदा याचे लाड झाले की याचे लाड पुढे चालत राहतील. हा स्वतःला असं म्हणतो की मी क्षत्रिय आहे, मी कुलवंत जाती आहे. मागासवर्गीयाची तर याची भाषाच नाही. याला काय माहिती आहे? लोहार भावाला जेव्हा पटाशी लागते हाताला तेव्हा काय त्रास होतो, कुंभार भावाला जेव्हा लीज जमा करून आणून असं मडकं तयार करावं त्याला काय माहिती आहे? लोहार भावा, त्याचबरोबर लोहार भावाचा असा घाम गळतो, असा भाता चालतो. कुटुंब कशा याच्यामध्ये पालामध्ये राहत आहे याला माहिती आहे का? आणि हा म्हणतो 94चा जी आर मनोज जरंगे 4 जन्म घेतले तरी ओबीसीवर खऱ्या मागासांवर तू अन्याय करणे एवढा मोठा माणूस नाहीयेस, हे सुद्धा तुला चॅलेंज. एक नाही 5 जन्म जरी जरंगेने घेतले आणि असे 5 महानाट्य जरी केले तरी सुद्धा जरंगे हे होणार नाही, हे होऊ दिलं जाणार नाही. कारण सोशल हँडिकॅप, माझ्या गोसावी भावाकडे बघ जरंगे, माझ्या मसनजोगी भावाकडे बघ. तू जेव्हा 1994च्या जी.आर. वर बोलायला लागला त्यावेळेस कुठेतरी भारतीय संविधानानं खऱ्या अर्थानं लोकांना वर आणण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला खीळ घालायची भाषा बोलत आहे जरंगे. कुठेतरी त्या सामाजिक मागासांचा, सोशल हँडिकॅप असलेल्या व्यक्तींचा स्वतः असं म्हणत आहे की तो क्षत्रिय आणि दुसऱ्यांना कमी लेखत आहे जरंगे. परंतु या देशामध्ये अशा प्रकारचं चालणार नाही, हे मनोज जरंगेनं लक्षात ठेवावं. मनोज जरंगेची एकही मागणी ही मान्य करण्यासारखी नाही. आज तुम्हाला सांगतो, जे कायदेशीर संविधानिक दृष्ट्या मनोज जरंगेला देताच येत नाही ते मिळणारच नाही, हे ओपन चॅलेंज. दुसरी गोष्ट, जरंगेची दुसरी मागणी काय? गुन्हे मागे घ्या. गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात, कारण सुप्रीम कोर्टाचं त्या बाबतीत सुद्धा म्हणजे कंकरंट फाइंडिंग्स आहेत. आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे कोणते गुन्हे वापस होऊ शकतात, कोणते गुन्हे वापस घेता येत नाही. पोलीसवाल्या भावांना ज्या प्रकारे त्रास झाला, ज्या प्रकारे हाणमार झाली, लालपरी ज्या प्रकारे एकसारख्या 10 जाळण्यात आल्या, याची जिम्मेदारी कोण आहे?
म्हणून अशा अपप्रवृत्ताच्या बाबतीमध्ये कोणतीही मागणी जरंगेची पूर्ण होऊ शकत नाही. आणि मला जरंगेने हे तर सांगावं महाराष्ट्राला, तो एसईबीसी साठी बसलाय की ओबीसी साठी बसलाय? कन्फ्यूज मनोज, कन्फ्यूज. तो एसईबीसी साठी बसलाय की ओबीसी साठी बसलाय?